आता आपण जाणून घेऊया ॲलर्जिक रायनायटिसच्या ट्रीटमेंट आणि मॅनेजमेंटविषयी. सर्वप्रथम हे समजणं जरुरी आहे की हा ॲलर्जिक रायनायटिस हा एक क्रोनिक आजार आहे. अशी कुठलीच ट्रीटमेंट नाही की जी आपण 4 ते 8 दिवस घेतली आणि त्यानंतर आपला आजार पूर्णपणे बरा झाला, समूळ नष्ट झाला, तर हे शक्य होणार नाही. मात्र आपण या आजारामध्ये काय करू शकतो, तर हा आजार आपण छानपैकी कंट्रोलमध्ये ठेवू शकतो. कुठलाही क्रोनिक आणि दीर्घकालीन आजार कंट्रोलमध्ये ठेवायसाठी आपल्याला काही गोष्टींचा अवलंब करावा लागू शकतो. तर आपण हा कंट्रोल कसा ठेवू शकतो ते पाहूया. आपण कंट्रोल ठेवू शकतो नॉलेजने. म्हणजे आपलं या आजाराविषयीचं नॉलेज वाढवून आपल्याला या आजाराची माहिती जर व्यवस्थित झाली तर हा आपण आजार कंट्रोलमध्ये ठेवू शकतो. दुसरा कंट्रोल ठेवण्यासाठी ऑप्शन आहे आपल्याकडे अवॉइडन्स मेजरचा, म्हणजे पथ्यपाणी. ज्या गोष्टींचा आपल्याला त्रास आहे त्या गोष्टी आपण जर टाळल्या तर आपण हा आजार कंट्रोलमध्ये ठेवू शकतो. तिसरा जो ॲस्पेक्ट आहे कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी तो म्हणजे मेडिसिनचा. औषधोपचार करून हा आजार आपण कंट्रोलमध्ये ठेवू शकतो. आणि ॲलर्जिक रायनायटिसमध्ये एक चौथा ॲस्पेक्ट आणखी आहे, तो म्हणजे ॲलर्जन इम्युनोथेरपी, म्हणजे ॲलर्जीच्या लसी. आता आपण प्रत्येक ॲस्पेक्टबद्दल डिटेलमध्ये पाहूया. आता ॲलर्जिक रायनायटिसच्या ट्रीटमेंटमधील पहिल्या ॲस्पेक्टबद्दल बघून घेऊया, तो म्हणजे नॉलेज. ॲलर्जिक रायनायटिसच्या पेशंटनी त्यांचं या आजाराविषयीचं नॉलेज वाढवणं हे खूप महत्त्वाचं आहे. नॉलेज कसं वाढवता येईल, तर ते डॉक्टरांशी चर्चा करून, त्यानंतर इंटरनेटच्या माध्यमातून आणि न्यूजपेपर किंवा पुस्तक वाचून आपलं या आजाराविषयीचं नॉलेज हे वाढवता येऊ शकतं. ज्ञान वृद्धिंगत झाल्यानंतर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की ह्या आजाराचं स्वरूप लक्षात येईल. हा एक क्रोनिक आजार आहे, दीर्घकालीन आजार आहे हे लक्षात येईल. त्यानंतर हा आजार समूळ नष्ट होणार नाही किंवा क्युअर होणार नाही हे आपल्याला लक्षात येईल. तर या आजारामध्ये काय करता येईल, तर हा आजार कंट्रोलमध्ये ठेवता येऊ शकतो हे लक्षात येईल. कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी आपल्याला अवॉइडन्स मेजरचा अवलंब करता येतो हे लक्षात येईल. अवॉइडन्स मेजर म्हणजे ज्या गोष्टींचा आपल्याला त्रास होतो किंवा ज्या गोष्टींच्या संपर्कात आपण आल्यानंतर आपल्याला त्रास जाणवतो त्या गोष्टी आपण कशा टाळाव्यात याचं आपल्याला नॉलेज मिळू शकतं. आता प्रत्येक वेळेस काही ॲलर्जन आपण पूर्णपणे अवॉइड करू शकतो, काही ॲलर्जन आपण काही प्रमाणात अवॉइड करू शकतो आणि काही ॲलर्जन्स अवॉइड करणं हे मुळीच आपल्या हातात नसतं. तर त्यावेळेस आपल्याला ट्रीटमेंटसाठी औषधांचा सहारा घ्यावाच लागणार आहे. तर काही प्रमाणात आपल्याला औषधोपचारसुद्धा करावाच लागणार आहे. तर औषधोपचार केल्यानंतर आपल्याला जर आपले लक्षणं कमी झाले तर आपल्याला औषध लगेच बंद करायची नसते, हे नॉलेजद्वारा आपल्याला लक्षात येऊ शकतं. त्यानंतर आपल्याला डोस कमी करावा लागतो मेडिसिनचा, औषध बंद न करता, ते आपल्या लक्षात येऊ शकतं. आणि मिनिमल डोजवर आपला आजार कसा कंट्रोलमध्ये राहील ह्या गोष्टी आपल्याला आपलं ज्ञान वृद्धिंगत झाल्यानंतर लक्षात येऊ शकते. तर आपलं आजाराविषयीचं नॉलेज वाढवल्यानंतर आपल्याला हा आजार कंट्रोल करण्यामध्ये बरीच मदत होऊ शकते. आता ॲलर्जिक रायनायटिसच्या ट्रीटमेंटमधील किंवा कंट्रोल ठेवण्यामधील दुसरा महत्त्वाचा ॲस्पेक्ट म्हणजे अवॉइडन्स मेजर. आपल्याला ज्या घटक पदार्थांची ॲलर्जी आहे किंवा ज्या पदार्थांच्या सानिध्यात आल्यानंतर आपल्याला त्रास होतो अशा गोष्टी आपण अवॉइड केल्या पाहिजे. काही गोष्ट अवॉइड करणं आपल्याला शक्य होतं, मात्र सर्व गोष्टी अवॉइड करणं हे आपल्या हाती नसतं. तरीसुद्धा ॲलर्जिक रायनायटिसच्या सर्व रुग्णांनी काही काळजी प्रत्येक वेळेस घ्यायलाच हवी. सर्वप्रथम घरामध्ये धूळ साचता कामा नये. घरामधील धुळीमध्ये हाऊस डस्ट माईट नावाचा एक ॲलर्जीजन्य पदार्थ असतो आणि त्यामुळे ॲलर्जिक रायनायटिसच्या बऱ्याच पेशंट्समध्ये हा घटक संबंधित असतो. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये घर हे स्वच्छ असावं, धूळ असू नये. घरामधील आपल्या बेडशीट्स ह्या क्लीन असाव्यात. आठवड्यातून किमान 2 वेळ तरी त्या गरम पाण्यात धुवून आणि वाळवून स्वच्छ कराव्यात. घरामध्ये कार्पेट्स आणि मोठे मोठे पडदे ज्यामध्ये धूळ साचू शकते अशा गोष्टी ठेवायचं टाळायला पाहिजे. त्यानंतर तुम्ही जर घरकाम करताना धूळ होत असेल तर मास्कचा वापर करणं हे खूप महत्त्वाचं आहे. वेट मॉपिंग करावं घर साफ करण्याच्या अगोदर. त्यानंतर जर लहान मुलं असतील तर त्यांना सॉफ्ट टॉईज खेळायला द्यायचे टाळले पाहिजे, कारण सॉफ्ट टॉईजमध्ये धूळ जमा होऊन त्यांना त्रास हा होऊ शकतो. त्यानंतर घरामध्ये ओल येता कामा नये किंवा काळी बुरशी वगैरे भिंतीवर ती असता कामा नये, कारण त्यामुळे ॲलर्जीचा त्रास हा बळावू शकतो. त्यानंतर घरामध्ये जर पेट्स असतील, कुत्री, मांजर, त्यांचा आपलं ॲलर्जिक रायनायटिसचा त्रास वाढण्यास
संबंध असू शकतो. त्यामुळे घरामध्ये कुठल्याही परिस्थितीत पेट्स ठेवण्याचं टाळलं पाहिजे. घरामध्ये कुठल्याही प्रकारचे परफ्यूम किंवा एअर फ्रेशनर वापरायचं टाळायला पाहिजे. घरामध्ये कुठल्याच प्रकारचं इंडोअर प्लांट असता कामा नये. घराच्या आजूबाजूला खूप फुलांची झाडे असता कामा नये की ज्याचा जर पेशंट्सला त्रास होत असेल तर लक्षणं हे बळावू शकतात. घरामध्ये कॉक्रोचेस असू नये. कॉक्रोचेस असतील तर ते पेस्ट कंट्रोलद्वारे त्यांचा बंदोबस्त करायला पाहिजे. ॲलर्जिक रायनायटिसच्या ट्रीटमेंटमध्ये एक महत्त्वाचा पार्ट म्हणजे आपल्यापैकी बरेच लोक हे सकाळी अर्ली मॉर्निंग वॉकसाठी जातात. तर सकाळच्या वेळेस वातावरणामध्ये परागकणांचं किंवा पोलन ग्रेन्सचं कॉन्सन्ट्रेशन हे खूप जास्त प्रमाणात असतं. त्यामुळे ॲलर्जिक रायनायटिसचा त्रास हा वाढू शकतो, सर्दी वाढू शकते. त्यामुळे वॉक जरूर करावा, मात्र खूप अर्ली मॉर्निंगला आणि जरा गवताळ भागात जाण्याचं टाळलं पाहिजे. ॲलर्जिक रायनायटिसच्या ट्रीटमेंटमधला तिसरा सर्वात महत्त्वाचा ॲस्पेक्ट म्हणजे औषधोपचार. प्रत्येक वेळेस आपल्याला ॲलर्जन अवॉइड करणं हे शक्य होत नाही. काही ॲलर्जन अवॉइड करणं हे बिलकुलच आपल्या हातात नसतं. जसं पोलन ग्रेन्स हे याच्यावर कंट्रोल ठेवणं आपल्या हाती मुळीच नाही आहे. त्यामुळे कुठे ना कुठे आपल्याला औषधांचा ट्रीटमेंटमध्ये आधार घ्यावाच लागतो. कुठल्याही क्रोनिक आजारामध्ये औषधोपचार हे दीर्घकाळ चालतात. त्यामुळे कुठल्याही क्रोनिक आजारातील जे औषध जे आपण वापरतो ते सेफ असणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्यांचे साईड इफेक्ट असता कामा नये. आता बघूया ॲलर्जिक रायनायटिसमध्ये आपण जे औषधं वापरतो ते सेफ आहेत का? तर हो, ॲलर्जिक रायनायटिसमध्ये आपण जे औषधं वापरतो ते सेफ आहेत. ते पेडियाट्रिक एज ग्रुपसाठी सेफ आहेत. त्यानंतर ते प्रेग्नंट लेडी किंवा लॅक्टेटिंग मदरसाठी सेफ आहेत आणि खूप जास्त जे वयस्कर लोक आहेत त्यांच्यासाठी पण ते सेफली वापरू शकतो. आता कुठले मेडिसिन्स आपण ॲलर्जिक रायनायटिसच्या ट्रीटमेंटमध्ये वापरतो ते पाहूया. सर्वात प्रथम अँटीहिस्टामिनिक्स. आता आपण पाहिलं जसं पॅथोजेनेसिसमध्ये की हिस्टामिन हा पदार्थ आपल्या ॲलर्जीशी संबंधित असतो आणि हिस्टामिनमुळे सर्व लक्षणं आपल्याला जाणवतात. त्यामुळे अँटीहिस्टामिनिक असे मेडिसिन्स आहे की ते हिस्टामिनचा जो असर आहे तो ब्लॉक करतात. आता अँटीहिस्टामिनिक हे मेडिसिन्स टॅबलेट, सिरप आणि इंट्रानेझल स्प्रेच्या माध्यमातून दिली जाऊ शकतात. मात्र टॅबलेट आणि सिरपपेक्षा ज्यावेळेस हे मेडिसिन्स इंट्रानेझल स्प्रेच्या माध्यमातून दिली जातात त्यावेळेस ते खूप जास्त गुणकारी राहतात आणि त्यांचे साईड इफेक्ट हे खूप मिनिमल राहतात किंवा नगण्य राहतात. त्यामुळे इंट्रानेझल स्प्रे हे जे ॲलर्जिक रायनायटिसमध्ये वापरले जातात ते आपण सेफली वापरू शकतो. दुसरं आणि सर्वात महत्त्वाचं औषध म्हणजे इंट्रानेझल कॉर्टिकोस्टेरॉइड्स. इंट्रानेझल कॉर्टिकोस्टेरॉइड ॲलर्जिक रायनायटिसच्या ट्रीटमेंटसाठी हे खूप महत्त्वाचं औषध आहे. हे खूप दीर्घकाळ वापरासाठी हे सेफ आहे. जे ॲलर्जिक रायनायटिसचे मेन जे लक्षणं आहेत, शिंका येणं, नाकामध्ये खाज येणं, नाक वाहणं आणि नाक बंद पडणं, हे लक्षणं बाकीच्या औषधांना योग्य प्रकारे एवढा जास्त प्रतिसाद देऊ शकत नाहीत. मात्र ते इंट्रानेझल कॉर्टिकोस्टेरॉइड स्प्रेला खूप चांगल्या प्रकारे रिस्पॉन्ड करू शकतात. सोबतच नाकाच्या माध्यमातून देत असल्यामुळे त्यांचे साईड इफेक्टसुद्धा खूप नगण्य राहतात आणि आपण ते सेफली दीर्घकाळासाठी वापरू शकतो. आपल्याला आपल्या ॲलर्जी स्पेशलिस्ट किंवा डॉक्टरांना भेटून या औषधांविषयी नक्कीच चर्चा करायला पाहिजे आणि त्यांची व्यवस्थित पद्धत ते वापरायची हे आपल्याला माहिती असायला हवे. कधी आपलं नाक ब्लॉक होऊ शकतं ॲलर्जिक रायनायटिसच्या पेशंटमध्ये, तर त्यासाठी पण काही मेडिसिन्स आहे. सोबतच ॲलर्जिक रायनायटिसच्या पेशंटमध्ये नेझल हायजीन ही मेंटेन राहणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी सलाईन नेझल ड्रॉपचा पण वापर केला जातो. तर हे झालं औषधोपचारबद्दल. ॲलर्जिक रायनायटिसच्या ट्रीटमेंटमधला चौथा महत्त्वाचा ॲस्पेक्ट म्हणजे ॲलर्जन इम्युनोथेरपी. तर ॲलर्जन इम्युनोथेरपी म्हणजे दुसरं तिसरं काही नसून ज्या गोष्टींची आपल्याला ॲलर्जी आहे त्या गोष्टींची वॅक्सिन देणं आहे. ॲलर्जी टेस्टिंग करताना आपल्याला कुठल्या गोष्टींची ॲलर्जी किंवा सेन्सिटायझेशन आहे ते लक्षात येतं आणि ज्याही गोष्टींची आपल्याला ॲलर्जी आहे आणि ज्या गोष्टी टाळणं आपल्याला शक्य नाही, उदाहरण झालं तर पोलन ग्रेन्स झालं किंवा हाऊस डस्ट माईट, जर यांची रिॲक्शन जर पॉझिटिव्ह आली तर ह्या गोष्टी कम्प्लिटली किंवा पूर्णपणे टाळणं हे आपल्या हातात नसतं. तर
अशा गोष्टींची आपण व्हॅक्सिन दिली जाते आपल्याला, तर त्याला आपण ॲलर्जन इम्युनोथेरपी म्हणतो. तर व्हॅक्सिन ही ज्या गोष्टींची ॲलर्जी, ज्या पदार्थांची आपल्याला ॲलर्जी आहे त्या पदार्थांपासूनच बनलेली असते. जर हाऊस डस्ट माईटची ॲलर्जी असेल तर हाऊस डस्ट माईटची व्हॅक्सिन किंवा इम्युनोथेरपी दिली जाते, किंवा कुठल्या स्पेसिफिक फुलांच्या पोलनग्रेनची ॲलर्जी असेल तर त्यांची व्हॅक्सिन ही आपल्या स्किनमध्ये इंजेक्ट केली जाते, आणि ती एका सिस्टमॅटिक पद्धतीने आणि सिस्टमॅटिक डोजमध्ये आणि फिक्स्ड इंटरवलमध्ये दिली जाते. अगोदर इंटरवल हा कमी असतो, कालांतराने सिस्टमॅटिक पद्धतीने हा इंटरवल वाढवला जातो. याच्यामागचं बेसिक असं आहे की ज्या गोष्टीची आपल्याला ॲलर्जी आहे ती गोष्ट सिस्टमिक पद्धतीने आपल्या शरीरामध्ये जर इंजेक्ट केली किंवा सबलिंगल फॉर्ममध्ये दिली तर आपली इम्युन सिस्टीमचा त्याचा टॉलरन्स डेव्हलप होतो. म्हणजे जी आपली इम्युन सिस्टीम जी ॲलर्जनसोबत रिॲक्ट करत होती किंवा त्यांची रिॲक्शन जी होत होती ती रिॲक्ट होणं बंद होतं, किंवा त्यांच्यामधील रिॲक्शन किंवा वॉर हे बंद होतं आणि ॲलर्जीचे जे लक्षणं दिसतात ते व्हायला बंद होतं. याला ॲलर्जी शॉट्ससुद्धा म्हटलं जातं. मॉडर्न मेडिसिनमध्ये हीच एक उपचार पद्धती अशी आहे की ज्यामुळे आपण ॲलर्जी ही समूळ नष्ट करू शकतो, ॲलर्जिक रायनायटिस खास करून. आणि यालासुद्धा पण काही मर्यादा आहेत, लिमिटेशन्स आहेत. याची एक लिमिटेशन्स म्हणजे याचा जो ट्रीटमेंट ड्युरेशन आहे हा खूप जास्त आहे. बऱ्याच पेशंट्सना ही ट्रीटमेंट 3 ते 5 वर्ष द्यावी लागते. त्यानंतर ह्या मल्टिपल इंजेक्शन्सचा सुद्धा यामध्ये वापर केला जातो, आणि ही सर्व पेशंट्सना सारखाच फायदा करते असं होत नाही. अराऊंड 70 to 80% पेशंट्समध्ये याचा खूप चांगला रिझल्ट मिळतो. बऱ्याच पेशंटची 80% पेशंट्सपर्यंत ॲलर्जिक रायनायटिस समूळ नष्ट पण होताना दिसतो. 20% पेशंट्समध्ये मात्र काही प्रमाणात याचा रिस्पॉन्स मिळतो, आणि 10% पेशंटमध्ये याचा बिलकुल रिस्पॉन्स आपल्याला भेटताना दिसत नाही. तर हे झालं ॲलर्जन इम्युनोथेरपीबद्दल. तर मित्र हो, आपण ही सर्व माहिती पाहिली ॲलर्जिक रायनायटिसबद्दल. आता समाप्त करताना काही महत्त्वाचे पॉईंट मी पुन्हा एकदा समराईज करतो. ॲलर्जिक रायनायटिस ही खूप कॉमन अशी ॲलर्जी आहे. ती जवळपास 100 पैकी 20 जणांना ग्रसित करते. ही ॲलर्जी पेशंट्सना खूप जास्त त्रस्त करून सोडते आणि फ्रस्ट्रेट करते. या ॲलर्जीचा पेशंटच्या परफॉर्मन्सवर सुद्धा परिणाम होतो. विद्यार्थी असतील तर ते अभ्यासामध्ये योग्य प्रकारे कॉन्सन्ट्रेट करू शकत नाहीत. जर जॉबमधील तरुण असतील तर ते त्यांच्या कामावर फोकस करू शकत नाहीत. त्यांच्या ग्रोथवर त्याचा परिणाम होऊ शकतो. ॲलर्जिक रायनायटिसची ट्रीटमेंट ही खूप इझी, सेफ आणि इफेक्टिव्ह आहे. ज्यावेळेस आपण या आजाराचा योग्य प्रकारे अभ्यास करतो, हा आजार समजावून घेतो आणि काही स्पेसिफिक अवॉइडन्स मेजरचा अवलंब करतो, सोबतच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार प्रॉपर रेग्युलर मेडिसिन्स घेतो, त्यावेळेस जे बरे झालेले पेशंट्स आहेत ते आम्हाला सांगतात की आम्ही कधी विचारही केला नव्हता की या आजाराची ट्रीटमेंट एवढी इझी आहे आणि आम्ही पूर्णपणे बरे होऊ शकतो. आम्हाला माहीत नाही की का बरं आम्ही एवढ्या दिवसापासून सफर होत होतो. मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये खूप सारे स्टुडंट्स पाहिले आहेत की जे CETसाठी प्रिपेअर करत होते किंवा PMTसाठी प्रिपेअर करत होते आणि ते ॲलर्जिक रायनायटिसने सुद्धा ग्रस्त होते. तर ट्रीटमेंटनंतर त्यांच्या ॲकॅडमिक परफॉर्मन्स, त्यांचा रँक हा खूप इम्प्रूव्ह झालेला मी प्रॅक्टिसमध्ये पाहिलेला आहे. सोबतच IT मधील काही तरुण पण मी पाहिलेले आहेत की ज्यांचं क्वालिटी ऑफ लिव्हिंग ट्रीटमेंटनंतर खूप चांगल्या प्रकारे इम्प्रूव्ह झालं. तर विथ दिस पॉझिटिव्ह वर्ड्स मी आपली रजा घेतो.